संध्याकाळच्या चहाची मजा दुप्पट करणारी, अगदी 1 महिना टिकणारी, अतिशय कुरकुरीत क्रिस्पी मूगडाळ मसाला मटरी आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या प्राचीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी प्राचीज किचनमध्ये माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. चला तर मग आपल्या किचनमध्ये इथे मी घेतली आहे पिवळी मूगडाळ. ही मी 4 ते 5 तास पाण्यात भिजवून घेतली आहे. तुम्ही रात्रभर भिजवली तरीही चालेल. आता ही आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे. अगदी थोडं पाणी घालून ही वाटून घ्या. याच्यामध्ये घालूयात रवा, कसुरी मेथी, कलंजी, ओवा हातावरती चुरून घालायचा आहे म्हणजे याचा स्वाद चांगला येईल. आता घालूयात हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर मी रंगासाठी वापरली आहे, हिंग. आता घालूयात लाल मिरची पावडर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा. मी इथे मैदा वापरला आहे, या जागी तुम्ही गव्हाची कणिक वापरली तरीही चालेल. आता घालूया चवीनुसार मीठ. आपल्याला जेवढी मूगडाळीमध्ये बसेल तेवढाच मैदा घालायचा आहे, जास्त मैदा घालायचा नाही आहे. आता घालूयात 1 वाटीभर तूप. इथे मी छोटी वाटी तूप घातले, तुम्ही तेल घातलं तरीही चालेल. हे पीठ आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे, याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. मूगडाळीतच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाले, याला आपण आता 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात. पीठ भिजते तोपर्यंत आपण साठा बनवून घेऊयात. इथे मी घेतला आहे 4 टेबलस्पून इतका मैदा. त्याच्यामध्ये मी 5 टेबलस्पून तेल घालून हा साठा बनवून घेतला आहे. आता 10 मिनटं झाली आहेत. पिठातला एक गोळा काढून घेऊयात आणि त्याची छान अशी पातळ चपाती लाटून घेऊयात. आता याच्यावरती आपण 2 चमचे इतका साठा घालून घेऊयात आणि व्यवस्थित असा चपातीवरती पसरून घेऊयात. याच्यावरती आपण थोडासा मैदा भुरभुरून घेऊत आणि याचा टाईट असा रोल करून घ्यायचा आहे आपल्याला. आता एका पिझ्झा कटरच्या मदतीने किंवा चाकूने याचे आपण गोळे कापून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मध्यभागी त्याला दाबून असा प्रेस करून लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशाच पद्धतीने मी सर्व मटेरियल लाटून घेते. कढईत मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतर ना आपल्याला ह्या लो फ्लेमवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत, गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत. हे बघा, या पद्धतीने. तर आपल्या सर्व मटेरियल तळून झाले आहेत. अगदी सुंदर असा कलर आला आहे त्याला, अगदी छान आणि क्रिस्पी झालेले आहेत. याचे लेअरही बघा अतिशय सुंदर आले आहेत. तर तयार आहे आपली खमंग कुरकुरीत मूगडाळ मसाला मटरी. थंड झाल्यावर तुम्ही हवाबंद डब्यात तळाला एखादा पेपर टाकून अगदी महिनाभर ठेवू शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या प्राचीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही मटरीची रेसिपी कशी झाली आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.